नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर जीवन अमृत योग बाय डॉक्टर व्ही नचिकेत। आपण पतंजली योग सूत्र बघत आहोत। सूत्र क्रमांक 10 असा आहे, अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा। म्हणजे वृत्तींच्या बाबत विवेचन करताना मनाचे जे चित्तवृत्ती आहे त्या सूत्र क्रमांक 10 मध्ये निद्रा वृत्तीमध्ये सांगताना गुरुवर्य पतंजली ऋषी असं सांगतायत, अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा। आता मी त्या शब्दाची फोड आपल्याला त्या ठिकाणी करून देत आहे। अभाव म्हणजे काय की ज्याचा अभाव आहे असा। वृत्ती निद्रा, अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा। आलंबन म्हणजे काय की सतत स्मरण करणे। जी वस्तू आपल्याकडे नाही त्या वस्तूचं सतत स्मरण करून किंवा त्या अभावामुळे दुःखी होऊन आपली चित्तवृत्ती ही क्लेशकारक होते, असा या सूत्राचा अर्थ आहे। म्हणजे मी मागील भागांमध्ये सांगितलं होतं की चित्तवृत्त्या ह्या कधी कधी त्रासदायक असतात, गुंतागुंतीच्या असतात किंवा नसतातही। तर ही जी वृत्ती आहे, मनाची जी ही वृत्ती आहे सूत्र क्रमांक 10 मध्ये सांगितलेली निद्रा वृत्ती, तिचं या ठिकाणी सूत्रार्थ असं मी या ठिकाणी सांगेल की आपल्याकडे एखादी वस्तू नाहीये। उदाहरण द्यायचं झालं तर बघा, हे बघा, एखाद्याकडे लाख रुपये असतात। वास्तविक लाख रुपयांमध्ये तो त्याचं आयुष्य व्यवस्थित व्यतीत करू शकतो। महिना त्याला लाख रुपये असले तरी तो अतिशय सुंदरपणे आयुष्य जगू शकतो। पण त्याच्या मनाची वृत्ती काय म्हणते की अरे माझ्याकडे लाख रुपये, पण माझ्याकडे जर 50 लाख असते तर। म्हणजे काय होतं, तो ज्या गोष्टीचा आपल्याकडे अभाव आहे त्या गोष्टीचं सतत स्मरण करतो, चित्ताला सतत त्रास त्या ठिकाणी होतो, मग ती वृत्ती क्लेशकारक होते। आता बघा, बऱ्याचशा जणांकडे 4 चाकी आलेले आहेत। वास्तविक त्या 4 चाकीमध्ये त्यांचं व्यवस्थित दळणवळण होऊ शकतं किंवा ते व्यवस्थित आयुष्य जगू शकतात। पण माणसाची वृत्ती अशी असते की एखादी वस्तू आपल्याकडे आहे आणि त्याच्यापेक्षा एखादी भारी वस्तू असेल किंवा किंमतवान वस्तू असेल, ती जर नसते तर ती वस्तू नसण्याचं दुःख बाळगून तो कायम दुःखी असतो। तर ही जी वृत्ती निद्रा आहे, निद्रा वृत्ती जी आहे ही क्लेशकारक असते आपल्याला। त्यामुळं त्या वृत्तीचं सूत्रार्थ सांगत असताना एक तुम्ही ध्यानात घ्या की जी गोष्ट आपल्याकडे नाहीये तिचं सतत स्मरण करून दुःखी होणे म्हणजे ही निद्रा वृत्ती आहे। आज मी सूत्र क्रमांक 10 मध्ये सांगत असताना निद्रा वृत्तीबाबत विवेचन केलेलं आहे। माझी आशा आहे की तुम्हाला ते व्यवस्थित समजलं असेल। काही जर अडचण असेल तर कृपया कमेंट करा। धन्यवाद। ओम साईराम।